खूप खूप धन्यवाद सोमनाथ खाडे सर. भुवन आणि जुगरेवाडी हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. सर्वांचं आम्ही कानोळकर चषकामध्ये सरच स्वागत. पहिल्या चेंडूवर जोखमीची धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. जवळजवळ अर्ध्या टप्प्यावर चेंडू फेकला गेला होता गोलंदाजाच्या वतीने, परंतु या संधीचा योग्य वापर करता आला नाही फलंदाजाला. एक धाव बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसला आणि त्याचमुळे आपण बघतो फलंदाज वैभव बाद झालेले आहेत. मोठा मासा गळाला लागला आणि ही जोखीमपूर्ण धाव घेत असताना एक बिग हिटर बॅटर इथे खेळाडू कक्षामध्ये परतलेला आपण बघतो, तो म्हणजे जुगरेवाडी या टीमचा नवीन फलंदाज दाखल होत आहेत. प्रवीण निर्धारित 5 षटकांची ही लढत आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आजच्या या रजनीचा विचार केला तर आजच्या रजनीमध्ये चांगलं क्रिकेट आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आम्ही कानोलकर चषकाचं आणखी एक वैशिष्ट्य अर्थात भव्य लकी ड्रॉ, जवळजवळ 100 रुपये कुपन फी होती आणि त्या 100 रुपयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची गृह उपयोगी बक्षिसं इथे तुम्हाला पाहायला मिळतील. फटका चांगला आहे, जिथे उभे होते तिथूनच कव्हरच्या दिशेने ऑनराइज फटका खेळला गेला. चेंडू सीमा पार, चौकार. या लकी ड्रॉ स्पर्धेतील पहिलं जे पारितोषिक आहे ते म्हणजेच शीतपेटी अर्थात फ्रीज. आणखी एकदा त्याच दिशेने फटका खेळलेला आहे. जणू काही पहिल्या फटक्याची कार्बन कॉपी होती. रिप्ले जणू काय आपण बघितला, हायलाइट जणू काय पाहिली आणि आणखी एकदा चेंडूने सीमारेषा भेटलेली. आणखी एक चौकार लागोपाठचा दुसरा चौकार फलंदाजाच्या वतीने आपण बघतो. स्क्रीनच्या समोर जे 2 प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल की आपण थोडं बाजूला. यस, तुम्हीच, धन्यवाद. आणि हा फ्रीज ज्या कोणाला तिथे खरं तर बक्षीस म्हणून प्राप्त होईल त्याला विनंती असेल की सार्थक इलेक्ट्रॉनिक्स मसा येथून तुम्हाला तो जाऊन प्राप्त करायचा आहे, घ्यायचा आहे, त्याचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबर इतर पारितोषिकांचा विचार केला तर बायसिकल्स आहेत, त्याचबरोबर कूलर आहेत, त्याचबरोबर आपण बघतो इलेक्ट्रिक शेगडी तिकडे आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर मिक्सर आहे, आयरन अर्थात इस्त्री आपण बघत आहोत, त्याचबरोबर थर्मास बॉटल आपण बघत आहात. लागोपाठचे 3 चौकार आलेले बॅटर योगेशचे. आणखी एकदा त्याच दिशेने उडवलाय. पुढे एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे, परंतु यावेळेस हवाई मार्गे, त्याचमुळे मिळतील धावा 6. हा षटकार. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाले होते. भुवनच्या समर्थकांना असं वाटलं असेल की पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेत, आता कदाचित धावपलकाला आवर घालता येईल, परंतु ते मान्य नाही. इथे फलंदाजी करणाऱ्या जुगडेवाडी टीमला बाद होणारा फलंदाज वैभव खेळाडू कक्षामध्ये परतल्यानंतर योगेश ती जी बॅट आहे ती तळपलेली आहे. लागोपाठचे 3 चौकार, त्याचबरोबर एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघत आहात. धावफलक पुढे गेलेले. एकूण धावांचा विचार केला तर धावफलक स्थिरावलेला आहे 18 वर. शेवटचा चेंडू पायांमध्ये ठेवण्याचा निर्णय गोलंदाजाचा आपण बघतो. पाय पकडायचे होते, परंतु दिशेचा विचार केला तर इथे खराब दिशेवर गोलंदाजी होत आहे. विथ द रिस्पेक्ट ऑफ लेंथ इट वॉज व्हेरी ग्रेट डिलिव्हरी बट नॉट इन रिस्पेक्ट ऑफ डिरेक्शन. वाईट कॉल बाय ऑन फील्ड अंपायर. एक धाव मिळेल. एकूण धावांचा विचार केला तर 19 धावा आहेत. बॅकफुटला गेली, पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. वेट चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर करत असताना बॅटरला आपण पाहिलेलं आहे. हीच टेक्निक वापरात आणत असताना त्याने 3 चौकार एक षटकार खेळलेले. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जुगरेवाडीच्या धावा आहेत 20 विथ द लॉस ऑफ 1 विकेट.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण बघतो आणि दूरवरच्या टोकाकडून अर्थात डॅम एंड कडून गोलंदाज रोहित साबळे गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. भुवन आणि त्यांच्या विरोधात जुगरेवाडी अशी ही पहिल्या फेरीची लढत आपण बघतो. अत्यंत चांगलं क्रिकेट, क्वालिटेटिव्ह क्रिकेट थ्रू आउट दी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती. काही आश्चर्यकारक सामने आपण पाहिले, ज्यामध्ये निश्चितच आपण तोंडली वर्सेस डोंगरनावे या सामन्याचाही उल्लेख करू शकतो. चांगला फटका, व्हॉट अ ग्रेट शॉट, इनसाइड आउटचा अत्यंत चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधून, जाका बनवून खेळला गेलेला फटका, चौकार. योगेश आजच्या रजनीमध्ये अत्यंत प्रभावशाली पाहायला मिळत आहेत. ही हॅज डन ए गेट रिमार्केबल जॉब इन बॅटिंग. चांगले फलंदाज आहेत, अधिकच्या ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न करत नाहीत. टेक्निक साऊंड पाहायला मिळते ती बॅटरची. टेक्निकली साऊंड बॅटर ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यावेळेस त्याची फलंदाजी पाहणं हे सुद्धा प्रेक्षकांसाठी पर्वणीपेक्षा कमी नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुरुवात प्रतिकूल बनली होती कारण वैभव सारखा फलंदाज ज्याच्यावर फलंदाजीची मदार असते झुगरेवाडी टीमची, एका धाबेसाठी पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस बाद झाले त्यानंतर ज्या पद्धतीने जबाबदारी स्वीकारली फलंदाज योगेशनी, ती वाखाणण्याजोगी आहे. जबाबदारी ओळखणं वेगळं, जबाबदारीचं भान असणं वेगळं, जबाबदारीचं निर्वाण करणं त्यापेक्षा खूपच वेगळं. समोर ठेवलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून, यावेळेस प्लेसमेंट मिळालेली आहे. एक टप्पा घेतला चेंडू साइड स्क्रीनवर, ब्लॅक स्क्रीनला जाऊन हिट होतोय. एका टप्प्याने चेंडू सीमापार, चौकार. रोहित साबळे, चांगला फटका, अभिषेक खेळला गेलेला. व्हॉट अ ग्रेट ड्राईव्ह, दॅट इज गुड लुकिंग ड्राईव्ह ऑल द पेपर फॉर रन्स. आणखी एक चौकार येतोय. ज्या गोष्टीचा अगोदर उल्लेख केलेला आहे, भव्य लक्की ड्रॉ, आणि ते लक्की ड्रॉ आता इथे आपण रिव्हील करत आहोत. पाहायचे कोणते भाग्यवान विजेते असतील, कोण भाग्यवान प्रेक्षक खरं तर या स्पर्धेला लाभलेले किंवा खेळाडू या स्पर्धेला लाभलेले ज्याने 100 रुपयाचं कुपन घेतलेलं आहे आणि आता ते बक्षिसांचे मानकरी होत आहेत. बघा तुमच्या समोर जे 10 डब्बे ठेवलेले आहेत त्यामध्ये खरं तर एकूण चिठ्ठ्या आहेत, त्यामध्ये कुपन्स आहेत आणि त्या कुपन्स मधून प्रत्येक डब्यामधून 3-3 कुपन्स आपण बाहेर काढणार आहोत आणि एकूण 30 कुपन्स म्हणजे अर्थात 30 भाग्यवान विजेते आपण इथे बाहेर काढणार आहोत. आणि त्यानंतर मग त्या विजेत्यांचा क्रम सेट केला जाणार आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा कोण, दुसऱ्या क्रमांकाचा कोण आणि अगदी तिसऱ्या 30 क्रमांकापर्यंत कोण असेल. विनंती असेल मुख्य अतिथींना आता आपण समोर या. बंटी आपण त्यासाठी सहकार्य करा, अतिथींना आपण सूचना करा. बाळकृष्णजी घोडविंदे आपणास विनंती, आपण या तुमच्या शुभ हस्ते एका डब्यामधून 3 चिठ्ठ्या आपण बाहेर काढा. एका डब्यामधून एकच काढा अगोदर. आणखी एकदा समोर खेळतायत. चांगलं क्षेत्रक्षण डीप मध्ये होत असताना आपण बघतो. सगळ्यात अगोदर आपल्याला फक्त चिठ्ठ्या बाहेर काढायचे, त्यांची नावं नंतर जाहीर करणार आहोत. पंढरीजी भोईर, हरिभक्त परायण पंढरीजी भोईर, नंदकुमार कुर्ले. आपण या प्रत्येक मान्यवराला विनंती, एक चिठ्ठी आपल्याला बाहेर काढायची. एका डब्यामधून 3 या प्रकारे. अजिम शेख आपण या. जनार्दन देसले आपणही या. ज्या मान्यवरांची मला सूचना मिळते त्या मान्यवरांचं नाव मी इथे सूचित करतो, त्यांनी समोर या. तुकाराम दवणे, वेळेचा अपव्यय करू नका, लगेचच तिसऱ्या षटकाला सुद्धा सुरुवात व्हावी. दयानंद देसले, भास्करा गिवले, बळराम दवणे, रोहित भोईर, लगेच सुरू व्हा. षटक संपली. 2 षटकांच्या अंती चांगल्या पोझिशन मध्ये फर्स्ट बॅटिंग टीम अर्थात झुगरेवाडी 35 धावा त्यांच्या धावपलकावर. रमेश घरत,
अरुण कुर्ले, सचिन सावंत. दिस इज वाईट कॉल्ड बाय ऑन फील्ड अंपायर. एक अतिरिक्त धावपलकर जोडली जाईल. धावा असतील 36. सचिन सावंत यांच्या वतीने चिठ्ठी बाहेर काढली जात आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी चंद्रकांत भोईर, त्याचबरोबर नंदकुमार खुने, त्याचबरोबर किसन देसले, त्याचबरोबर पद्माकरजी फोपे. सगळे एकदाच काढू नका. पद्माकरजी फोपे, किसनजी बांगर, एमपीसीए चे अध्यक्ष मोहन खुने, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू डिमांड करण्यात आलेले आहे. मनोहर गोरे. बघा, जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तो विहित वेळेमध्ये घेणं सुद्धा गरजेचं आहे. अधिकचा वेळ वापरू नका. भालचंद्र दवणे, बालकृष्ण कुर्ले. ऑन फील्ड अंपायर डिसिजन. तुम्हाला जर रिव्ह्यू नोंदवायचा असेल तर तो योग्य वेळेमध्ये नोंदवला जाणं गरजेचं आहे. राजेंद्र कुर्ले. विदिन 15 सेकंड आपण म्हणतो. याचं टेक्निकल रिझन असं आहे की 15 सेकंदांपर्यंत आपल्याला रिव्ह्यू अवेलेबल असतो, रिप्लाय अवेलेबल असतो. त्यानंतर टेक्निकल एरर येतात. भरत देसले, चेतन विषे, फुलटॉस. चांगला फटका. पलीकडे फक्त आणि फक्त प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू. हवाई मार्गे हा प्रहार. आणखी एक हवाई हल्ला. षटकार. त्याचबरोबर आयवा झेल संपन्न झालेले आहे. प्रेक्षकाला विनंती असेल लगेचच आमच्या समोर या. भानुदास देसले आणि सगळ्यात शेवटी बंटी भोईर. आणखी एकदा फुलटॉस. खूपच उंचावर निघून चाललेला आहे. क्षेत्ररक्षक खाली आहेत. हा झेल होईल काय पाहायचंय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाच्या हालचाली नंदू आपण पाहिल्या होत्या, प्रत्येकाला समजलं असेल हा झेल काय होणार नाही, आणि तेच झालं होतं. मराठीमध्ये एक चांगली स्टेटमेंट आहे, शीतावरून भाताची परीक्षा असं म्हटलं जातं. क्रिकेट खेळत असतानाही काही संकेत आपल्याला मिळतात. त्या संकेतांवरून काही विशिष्ट अंदाज आपण लावू शकतो. रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूने आक्रमणही सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने संयम सुद्धा पाहायला मिळत आहे. फलंदाजांच्या वतीने षटक क्रमांक 3 सुरू आहे. 45 पर्यंत पोहोचलेला डाव आपण बघतो. चांगलं कन्सॉलिडेट केलेला आहे या इनिंगला बॅटर योगेशने. सुरुवातीचा जर आपण विचार केला तर त्याची टाइमलाईन पाहिली तर सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये 3 चौकार 1 षटकार खेळला होता. त्यानंतर त्याचे जे बॅटिंग पार्टनर आहेत अर्थात बॅटर प्रवीण आहे, त्याच्याकडे सुद्धा मदार सोपवलेले आपण बघतो. जबाबदारीचं विभाजन केलंय असं म्हणायला हरकत नाही. त्याच्याही बॅटमधून 2 चौकार आलेले आपण पाहिलेले आहेत. एकेरी दुहेरी धावा, त्याच दरम्यान चौकार षटकारांची ही आतषबाजी आपण बघतो आणि त्याचमुळे धावा वेगवान बनलेले आहेत. धावफलक सुसाट गतीने पुढे चाललेला आहे. समृद्धी हायवेवर ज्या पद्धतीने गाड्या चालतात तितकी गती आता धावफलकाला मिळाली असं म्हटलं तरी हरकत नाही. व्हॉट अ ग्रेट शॉट. Greatly executed by the batter. Improvised cricket on the ground played by batter for runs. आणखी एक चौकार आपण बघतो. चांगलं क्रिकेट खेळतात फलंदाज. गोलंदाजाच्या गतीचा यापेक्षा अधिक चांगला वापर होऊ शकत नाहीत. T20 चषकाचे विजेते भारत जरूर राहिले अंतिम विजेते, परंतु त्या चषकामध्ये सूर्यकुमार यादव सारखा खेळाडू ज्याला फलंदाजी छाप सोडता आली नव्हती आणि त्याचे जे ट्रेडमार्क फटके आहेत, पेटंट फटके आहेत, त्यापैकी एक फटका या अगोदर फलंदाजाने तिकडे खेळून दाखवला. आमचे समालोचक मित्र योगेश वाघ जर समालोचनासाठी असते तर त्याने या फटक्याचा सुपला शॉट म्हणून उल्लेख केला असता. पप्पू खोडका ज्याने आयवा झेल टिपला होता. पंच काहीतरी सूचित करते. तिसऱ्या पंचांची मागणी धावबादसाठी होत आहे.
क्रमांक 5 पारितोषिक या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने सौजन्यकृत करण्यात आलेले आहे, तोंडली मधील सख्खी भावकी ग्रुप याच्या सगळ्या सदस्यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावर तुमचं सहर्ष स्वागत आहे. एकाच कुटुंबातील हे सगळे भाऊ, त्यांच्या वतीने 5व्या क्रमांकाचं बक्षीस वितरित करण्यात आलेलं आहे, सौजन्यकृत करण्यात आलेले आहे. सेफ आहेत फलंदाज, नॉट आउट. षटकं संपली, 3 षटकांच्या अंती तब्बल 53 धाबा धावफलकावर. चौथ्या षटकामध्ये पायचे कोणत्या गोलंदाजाकडे मदार सोपवली जाते आहे इथे गोलंदाजीची संघ कर्णधाराच्या वतीने. ज्या पद्धतीच्या प्राप्त हालचाली आपल्याला पाहायला मिळतात, गोलंदाज रोहित साबळे गोलंदाजीच्या मार्गावर येत आहेत. बघा, या अगोदर आपण 30 चिठ्ठ्या बाहेर काढलेल्या आहेत वेगवेगळ्या डब्यांमधून, आणि ते आता भाग्यवान विजेते कोण आहेत हे तुमच्यापर्यंत आता पोहोचवलं जाईल. सगळ्यात अगोदर बॉटम लाईन मधून आपल्याला सुरुवात करायची आहे, अर्थात 30 ते 25 म्हणजेच 25 ते 30 या क्रमांकाचे भाग्यवान विजेते कोणते आहेत. सुरुवात होईल ती 30 पासून. 30, 29, 28, 27 या पद्धतीने तो क्रम असेल डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. मुख्य मंचावर आता सख्खे भावके ग्रुप मधील जे 4-5 सदस्य आले त्यांना विनंती असेल आपण सुरुवात करूया तुमच्या शुभ हस्ते. काकडपाड्याचे विद्यमान पोलीस पाटील हर्षलजी पस्टे, आपणास विनंती आहे या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत. हर्षल म्हणजे काकडपाड्याचे एक अत्यंत खतरनाक गोलंदाज, यॉर्कर किंग. त्याचबरोबर चेतनजी विषय यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आणि हनुजी सोनावले यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये एक बायसिकल सौजन्यकृत करण्यात आलेली आहे. विनंती असेल तुम्हीही मुख्य मंचावर या, तुमचं सहर्ष स्वागत. समोर खेळत आहेत, फटका इथे फसलाय, कारण जिथे फटका खेळले तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. स्ट्रेट टू द फिल्डर, इझिली टेकन बाय दॅट फिल्डर. विकेट गोज डाऊन, फलंदाज बाद होत आहेत. दुसरा आद्रा मिळतोय झुगरेवाडी टीमला. कॅमेरामन फोकस करा. लगेचच आपण आता क्रमांक 30, 29, 28, 27 आणि 26 हे 5 विजेते इकडे जाहीर करत आहोत. सख्खी भावकी ग्रुप, वेगवेगळी नावं ग्रुपची आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे चकड्यांच्या जंगी शर्यतींना सुद्धा पेव फुटलेले आहे, त्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळी नावं ग्रुप्सची आपण बघतो. क्रिकेटची वेगवेगळी ग्रुप्सची नावं असतात. 30, 29 त्याचबरोबर 28, 27, 26 ह्या विजेत्यांसाठी हीटर ठेवण्यात आलेला आहे, वॉटर हीटर. पावती नंबर 672 देविदास घोलप दसई हे ठरलेले आहेत क्रमांक 30 चे मानकरी, अर्थात त्यांना प्राप्त झालेला आहे वॉटर हीटर. जोरदार टाळ्या. 790 पावती क्रमांक विकास जाधव भातसई 29 क्रमांकाचे मानकरी. साहिल पवार टोकावडेचे 729 क्रमांकाची पावती, 28 क्रमांकाचे मानकरी. पावती क्रमांक 710 अश्विन बनिया शहाड. चारही वेगवेगळ्या भागांमधून हे विजेते आहेत, तुम्ही बघा. चारशे 47 सुगात इसामे शिवळे. जयेश ठाकरे मला असं वाटतं त्याचे सौजन्य दाते आहेत. धन्यवाद. आडव्या बॅटिंग समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक उपस्थित यावे, झेल सुटला.
आणखी एक चिठ्ठी आपण पिक करत आहोत. छोट्या प्रेक्षकांमधून एक प्रेक्षक समोर या. क्रमांक 3 ची ट्रॉफी ज्यांनी सौजन्यीकृत केलेली आहे ते निर्भय, कोणतीही भीती त्यांच्या मनामध्ये नाही, लगेच समोर आले. आणखी एक चांगला फटका, बॉटम हँडचा चांगला वापर, वेट चांगलं ट्रान्सफर केलं, मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे. मेरिटवर बॉलच्या खेळलेले आहेत, कधी कधी इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावती क्रमांक 46 वैष्णव अगिवले कोल्ठन, क्रमांक 25 चा मानकरी. धन्यवाद. चार षटकं संपली, 57 धावा धावपलकावर, 3 गडी बाद. 5वं षटक लगेच सुरू व्हावं ही विनंती. या स्पर्धेचा विचार केला तर स्पर्धा अंतिम रजनीमध्ये प्रविष्ट झालेली आपण बघतो. या स्पर्धेत चांगलं क्रिकेट आपण सगळ्यांनी आतापर्यंत पाहिलेलं आहे. मसा परिसरातील जे क्रिकेटच्या ज्या टीम्स आहेत, जे संघ आहेत, त्यांना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आहे ते बंटी भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने झालेला आहे. ही स्पर्धेला फार मोठी चर्चा मिळालेली आहे. समुद्राला ज्या पद्धतीने भरती येते त्या पद्धतीने चर्चेची भरती आपण पाहिलेली आहे. अनेकाच्या तोंडून या स्पर्धेचं कौतुक मी सुद्धा ऐकलेलं आहे. 53 धावा 57 धावा आहेत, 3 गडी गमावलेले आहेत, 4 षटकं संपलेली आहेत. याचा अर्थ या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च झाल्या. 3 षटकाच्या अंती 53 धावा होत्या. छोटेखानी कमबॅक गोलंदाजाच्या वतीने अर्थात रोहित साबळेच्या वतीने योगेश बांगर येत आहेत 5वं षटक फेकण्यासाठी. चांगला चेंडू फलंदाजाला क्रॅम करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. वेदर टू गो ऑन फ्रंट फुट or to back foot, that was the dilemma faced by that batter. This is the dot delivery. पंच काहीतरी सूचित करतायत. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. या अगोदर फेकलेला चेंडू चेक करायचे की यानंतरचा? या अगोदरचा फेकलेला. यस. तिसऱ्या पंचांची मदत आपण लगेचच घेणार आहोत. पंच प्रवीण विशेषर, त्याचबरोबर कमिटी मेंबर्स आपणही संपर्क साधा. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप नोंदवण्यात आलेले आहे. पाहायचं आता व्हॅलिड ऍक्शन आहे की नाही, की इनव्हॅलिड आहे. नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. गोलंदाजाची शैली आक्षेपार्ह आहे. इनव्हॅलिड ऍक्शन ज्याला आपण म्हणू शकतो. 2 धावांची पेनल्टी, त्याचबरोबर येणारा चेंडू फ्री हिट. बेग युअर पार्डन, पेनल्टी कोणत्याही स्वरूपाची मिळणार आहे की नाही हे पाहायचं आहे. पेनल्टी कॅन्सल आहे, पेनल्टी नाही कोणत्याही स्वरूपामध्ये. येणारा चेंडू फ्री हिट असेल.
त्या गोलंदाजाला आता गोलंदाजी करता येणार नाही आणि कौतुक करेल मी गोलंदाजी करणाऱ्या टीमचा अर्थात भुवन टीमचं कोणताही युक्तिवाद न करता त्याने लगेचच या निर्णयाला दुजोरा दिला एक प्रकारे. रिले बॉलर आता वापरला जाईल. एक अत्यंत अनुभवी गोलंदाज भरत बांगर गोलंदाजीच्या मार्गावर येत असताना आपण बघतो. धावा बनलेले आहेत 58, 3 गडी बाद. भरत आलेले आहेत परत. आता त्यांना हे षटक कंप्लीट करायचं आहे. चला वेळेचा अपव्यय करू नका, लगेचच भरत आपणही सुरू व्हावं ही विनंती. आजची रजनी या स्पर्धेची अंतिम रजनी आहे. प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्वाचा आहे. फुलटॉसचा खरपूस समाचार घेतला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. आणखी एक हवाई हल्ला बरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केला. व्हॉट ए ग्रेट हिट, सिक्सर. फ्री हिट होता आणि त्यावर खरं तर हा षटकार मिळालेला आपण बघतो. आणि फ्री हिटवर मला असं वाटतं ही फ्री गिफ्ट दिली होती असं म्हणायला हरकत नाही. इथेही बक्षिसांचा वर्षाव आहे. मुख्य मंचाकडे आपण पाहिलं तर ज्यांनी लकी ड्रॉ मध्ये सहभाग नोंदवला, कुपन्स ज्यांनी घेतले त्यांच्यासाठी बक्षिसांची खैरात आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा फलंदाजासाठी हा फुलटॉस बॉल होता. मोठा फटका खेळायचा आडव्या बॅटने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. जर्सी नंबर 7 प्रवीण मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, चांगले खेळत आहेत. 13 चेंडूमध्ये आतापर्यंत 25 धावांचं त्याचं भरीव योगदान आपण बघत आहोत. 3 चेंडू शेष आहेत या डावातील. वेळेच्या बाबतीत थोडा लांबलेला डाव. पुढे सरकले त्यानंतर फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले. डिसायसिव्ह डिटरमिन्ड एफर्ट होते, परंतु तरी सुद्धा चेंडूला अडवू शकले नाहीत. अंतिमचा चेंडूने पुन्हा एकदा सीमारेषेची भेट घेतली. हा आणखी एक महत्वाचा दैदिप्यमान दणदणीत खणखणीत षटकार. हा षटकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत 70. या स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांकाचा जर विचार केला तर 88 हा आतापर्यंतचा सांघिक उच्चांक आहे. त्या दिशेने डाव तर निघालेले आहे, परंतु आता चेंडू खूपच उंच निघाला. जणू काही आकाशाची उंची चेंडूला मोजायची आहे की काय. क्षेत्ररक्षक खाली आले. एक कठीण कॅच त्याने योग्य रीतीने टिपला आणि त्याचमुळे फलंदाज बाद झाले. यानंतर आपण क्रमांक 23, त्यानंतर 22, त्यानंतर 21, 24, 23, 22, 21 या पद्धतीने लकी ड्रॉ विनर्स घोषित करणार आहोत. आडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपूर्ण पडतायत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. आणि त्याचबरोबर आजच्या रजनीतील सांघिक सर्वोच्च धावफलक नोंदवलेला आहे या सामन्यामध्ये, ते म्हणजेच जुगरेवाडी टीमने. त्याने धावा बनवलेले 74 आणि 75 धावांचं लक्ष्य प्रतिस्पर्धी
संघाला निश्चितच ठेवण्यात आलेले. मला असं वाटतं आणखी काही चेंडू शेष आहेत. समोर खेळत आहेत, 20 पदे फटका एक्झिक्यूट केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. 2 पूर्ण, तिसरीसाठी निघतील. पाहता पाहता 3 धावा पूर्ण. चेंडू डायव्हर्ट होतोय. चौथीचाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. मग 4 धावा मिळवण्यासाठी तुम्हाला चेंडू सीमारेषेच्या पलीकडेच मारावा लागतो असं नाही. या पद्धतीने 4 धावा होतात. शेवटच्या चेंडूवर धावा आल्या 4 आणि त्याचमुळे सत्र संपलं पहिलं. पहिल्या सत्राच्या अंती तब्बल 78 धावा धावपलकोर जोडल्या गेल्या झुगरेवाडी टीमच्या वतीने. 79 धावांचा डोंगर सर करावा लागेल सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये भुवन या टीमला. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण करत आहोत. वाघाचीवाडी वर्सेस आंबेगाव. दोन्ही टीम कॅप्टन लगेचच या. निर्धारित 3 षटकांचा सामना असेल. वाघाचीवाडी वर्सेस आंबेगाव. चोवीस, 23, 22 आणि 21 या क्रमांकाची बक्षीस आपण आता इथे जाहीर करत आहोत. मला असं वाटतं त्याच्याही खाली यावं लागेल. 21, त्यानंतर 20 आणि 19, एकूण 6 बक्षीस. 24, 23, 22, 21, 20, 19. वाघाची वाडी त्याचबरोबर आंबेगाव नाणेफेकीसाठी लगेचच मार्गस्थ व्हा. जो संघ कर्णधार उपस्थित नसेल त्याच्या प्रतिस्पर्धेला टॉस बिन दिलं जातं. जेशिका रामदास पाटील भिवंडी, क्रमांक 24 ची भाग्यवान विजेती. क्रमांक 23 पाहायचा आता कोणत्या भाग्यवान विजेत्याकडे आपण जात आहोत. वेगवेगळ्या पद्धतीची गृह उपयोगी बक्षिस इथे मिळत आहेत या स्पर्धेच्या वतीने. पावती क्रमांक आहे तो म्हणजेच 173 आणि भाग्यवान विजेते आहेत नितेश शिर्के. ऋषभ वर्ल्ड. त्याचबरोबर यानंतर पावती क्रमांक 336 स्वरा राजेश कुर्ले मसा. पावती क्रमांक 440 किसन देसले कान्होळ. छकडा आला का? क्या बात. पावती क्रमांक 431 सारिका रवींद्र घरत आंबेगाव. कनिका प्रशांत शेळके डोंगरनावे. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू ऑनशेप बी शेप मध्ये ड्राईव्ह करत असताना डावखुऱ्या हाताचे फलंदाज आपण बघितले.
या अगोदर जे भाग्यवान विजेते आम्ही घोषित केलेले आहेत त्यांच्यासाठी तुमच्या घरामध्ये जर मच्छर असतील तर ते मच्छर मारण्यासाठी तुम्हाला मच्छर बॅट देऊ केली जाईल. या अगोदर प्रशांत शेळके, कणिका प्रशांत शेळके ही जी चिठ्ठी काढली होती ती पद्माकरजी पोपे यांच्या वतीने निघाली होती आणि त्या मच्छर बॅट बरोबर आणखी काही बक्षिसं त्यांच्या वतीने देण्यात येतील. आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात वाघाची वाडी आपण टॉस करत आहोत. चांगला चेंडू फुल लेन्सचा जवळजवळ यॉर्कर इथे निशाण्यावर फेकला गेला होता गोलंदाजाच्या वतीने. निशाणा शब्द जर आठवला तर नंदू अलीकडे अमेरिका, इस्रायल आणि इराणचं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाची आपल्याला आठवण होईल. निशाणा, टार्गेट, हवाई हल्ले या सगळ्या कन्सेप्ट त्याच्याच आहेत. आंबेगाव संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार आहेत. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट लेग पुढे सरसावला होता, आडव्या बॅटने फटका खेळायचा होता बॅटरला. गोलंदाजी चांगली आहे. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने. तिथे आपण बघितलं की क्षेत्ररक्षक दक्ष होते, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, त्यानंतर फेकी झाली तितक्याच वेगाने, परंतु याच दरम्यान एक धाव पूर्ण झालेली आहे. खूप जोखमीची धाव पूर्ण झाली. धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत 4. अनपेक्षितरित्या थंडीचा जोर सुद्धा वाढलेला आहे, त्यामुळे कान्होळच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, ते अडचणीत आलेले आहेत. कारण कान्होळ गावातील बरेच युवक मी बघतो जे पूर्ण संरक्षणासहित आलेले आहेत. हा फायदा आहे तुम्ही जर मैदानाच्या जवळ राहत असाल तर. आणि इथे तर कान्होळ म्हणजे आयोजकच आहेत. फटका चांगला होता, बरोबर पाय पकडण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता, तिथून लॉफ्ट केला. बॉटम हँडची चांगली वापरात आली होती फलंदाजाची. मिडलिंग चांगलं झालं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फटका खेळत असताना शरीराचं जे संतुलन आहे ते चांगलं होतं. बॉडी शेप होल्ड करत असताना फटका खेळला होता बॅटरने. फलंदाज भावेश भोईर याच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमता योग्य रीतीने त्याला वापरावे लागतील. कारण 79 धावांचं टार्गेट चेस करत असताना तुम्हाला लोखंडाचे चणे चावावे लागतील, तितकं ते सोपं काम नाही. परंतु या अगोदरच्या संघाने जर 78 बनवल्यात तर विजय 79 होऊ शकतात, हे तितकंच खरं आहे. पाहिजे त्या दिशेने हा डाव जाईल का. षटक संपलं पहिलं. 10 धावा धावपलकावर, एकही गडी गमावला नाही. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी होत आहे भुवनची. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाची निवड होते. यावेळेस गोलंदाज भरत. फटका फसलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने जे क्षेत्ररक्षक आहेत ते ऍक्शन मध्ये आले. हाताची जी ओंजळ त्याने उघडली होती ती बंद करायला विसरली की काय, कारण 2 हातांच्या मधून बरोबर चेंडू खाली आला. हा झेल धरतीला दान झाला. क्रिकेटमध्ये ते कोणत्याही फॉर्मॅटचं क्रिकेट असू द्या, झेल सुटल्यानंतर फलंदाज एका वेगळ्या त्वेषाने खेळलेला आपण पाहिलेलं आहे, आक्रमकतेने खेळलेला आपण पाहिलेलं आहे. याची अनेक उदाहरणं सांगितली जातात. रोहित शर्माची ती जी इनिंग 264 धावांची श्रीलंकेच्या विरोधात आली होती, त्याविषयी सुद्धा काहीतरी तसंच झालं होतं. यावेळेस फटका इथे फसलेला आहे. पायचे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. जेल सोडण्याचं कॉन्ट्रॅक्ट जणू काय इथे दिलेलं आहे क्षेत्ररक्षकांना. एका पाठोपाठ एक जेल सुटतायत. बघा, तुमच्याकडे 78 धावा आहेत, 79 धावा आहेत. या अशा किती जरी धावा असतील तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये हलगर्जीपणाचं क्रिकेट खेळू शकत नाहीत. प्रतिस्पर्धी संघाला जर तुम्ही सामन्यामध्ये येण्याची मुभा दिली तर कदाचित तुम्हाला सामन्यातून बाहेर जावं लागतं, असं अनेकदा आपण पाहिलेलं आहे. ग्रामपंचायत डोंगरनावेचे युवा उपसरपंच दत्ता पेमारे यांचं आगमन झालेले, सहर्ष स्वागत. यानंतर डोंगरनावे संघ सुद्धा खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. या अगोदर त्याने तोंडलीच्या विरोधात जो विजय मिळवला त्या विजयामुळे आता
झोपी गेलेले क्रीडा रसिक सुद्धा जागे झालेले आहेत आणि त्यांनी मैदानाची वाट धरलेली आहे. यानंतर पुढचे जे 6 लकी ड्रॉ विनर्स आहेत त्यांच्यासाठी इस्त्री बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेली आहे. कमी उंचीचे गोलंदाज आहेत तरी सुद्धा अधिकचा बाउन्स त्यांना मिळत आहे. हा चेंडू सुद्धा वाईट, एक अतिरिक्त धाव मिळेल. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 15. कमी उंचीच्या गोलंदाजाने अधिकची उसळी मिळवली याचा अर्थ त्याने त्याच्या खांद्याचा अतिरिक्त वापर केलेला आहे तर आणि तरच ते शक्य होतं, अदरवाईज शक्य होणार नाही. सिमेंट विकेट आहे, सिमेंट विकेटवर तसाही बाउन्स चांगलाच असतो. अपील तर रेज केली जाते, पंचांवर त्याचा कोणताही परिणाम नाही. दत्ता पेमरे यांच्यासोबत अशोक खुणे, त्याचबरोबर ओमसाई मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर जगदीश दळवी, मुकेश गवळी यांचं आगमन. त्याचबरोबर विजय देसले यांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती मित्र खतरो के खिलाडी भास्कर मोडक यांचं आगमन झालेलं आहे. आकुटप्याचा चेंडू काढा लागते, मागच्या बाजूने चेंडू निघून चाललेला आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला, किंबहुना चेंडू पडल्यानंतर जो डिव्हिएट झाला त्याचमुळे फिल्डरच्या समोर अडचणी वाढल्या. त्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूने क्षेत्ररक्षण करणं तसंही फार कठीण असतं. तिथे येणारे चेंडू वळणदार असतात, कोणत्या बाजूने चेंडूचं वळण असणार आहे याचं जर भाकीत तुम्हाला योग्य रीतीने लावता आलं नाही तर फिल्डर म्हणून तुमचं काम तमाम होऊ शकतं. तेच झालं होतं. एकोणावीस धावा धावपलकावर. हा फटका चांगला आहे, मागच्या बाजूने खेळलेत, हुक केलेला आहे. एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. लागोपाठचा दुसरा चौकार. याच पद्धतीच्या फटक्यांची गरज आहे जर 79 पर्यंत मजल मारायची असेल. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना भुवनला डावखुरे हाताचे फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात असं आपण म्हणतो. कानोळ गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व भगवान यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. भगवान के घर देर हे अंधेर नाही असं म्हणतात, असंच काहीतरी आहे. समोर खेळत आहेत, इथे उंच उडी घेतली क्षेत्ररक्षकाने, त्याच्या हाताला इथे झटका लागलेला आहे. चटका बसला 6 धावांचा. किंबहुना त्या क्षेत्ररक्षकानेच आता या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे टाकलं की काय असा प्रश्न उद्भवतोय. हा षटकार, हा षटकार इथे धावपलकावर जोडला जाईल, त्याचमुळे धावपलक वेगवान बनलेला आहे. पहिल्या इनिंगचा जर नंदू आपण विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकाच्या अंती धावा होत्या 35. इथे टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्यात आलेलं आहे. 2 षटकाच्या अंती धावा आहेत 29-29. चांगला रनचेस आतापर्यंत आपण बघत आहोत, तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीने, साजे टीमच्या वतीने. आणखी 3 षटक आहेत. इक्वेशनचा विचार केला तर इक्वेशन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 18 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. काही प्रेक्षकांची अशी परिस्थिती आहे की त्यांना त्यांच्या पायाखाली जर पडदा आला असेल तर तेही सुद्धा समजत नाही, म्हणजे इतकं लक्ष त्यांचं क्रिकेटवर गेलेलं आहे. थंडी अत्यंत बोचरी आहे, त्यामुळे तुम्ही एक टी शर्ट वेअर केली असेल त्यावर जर आणखी दुसरी टी शर्ट वेअर केली तरी त्यातून ते भागणार नाही. मोन खुने, त्यासाठी तुम्हाला मयूर शेळके यांच्यासारखं प्रोटेक्शनच हवं आहे. कमी गतीने चेंडू हाताळला, अधिकची उसळी दरम्यान देण्याचा प्रयत्न त्या गोलंदाजाच्या वतीने केला जात आहे. बघा, सुईने जर तुमचं काम होत असेल तर दाभण वापरण्याची गरज नसे असं म्हणतात. कमी गती ज्या गोलंदाजाकडे असते त्या गोलंदाजाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं असतं की तो गोलंदाज त्या चेंडूला हरकत देत असतो, वळण देत असतो, आउटस्विंग इनस्विंग प्रकारचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला काही प्रेक्षक बाउंड्री कर्टनच्या आतमध्ये बसलेले, त्यांना विनंती असेल आपण लगेचच तिथून उठून ते जे बाउंड्री कर्टन आहे त्याच्या मागे जा. यस, धन्यवाद. सगळ्यांनी उठा, एकाने उठून भागणार नाही. सगळे प्रेक्षक बाउंड्री कर्टनच्या बाहेर जातील.
यस, खूप खूप धन्यवाद. धाबा बनलेले आहेत 30 आणि एकही गडी आतापर्यंत गमावलेला नाही. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी केली जात आहे. तुमच्या गोलंदाजाने पहिल्या डावामध्ये खूप खर्चिक गोलंदाजी केली तर त्याचा परिणाम असा असतो की दुसऱ्या डावामध्ये फलंदाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही उतरता त्यावेळेस तुमची दमछाक होते त्या धावा चेस करत असताना. आतापर्यंत तर योग्य रीतीने डाव पुढे गेलेला आहे, परंतु गोलंदाजी तीक्ष्ण आहे, तिखट आहे बॉलिंग टीमकडे, त्यामुळे त्यांच्या विरोधात धावा बनवणं तितकं सोपं नसणार आहे. काय गती निर्माण केली होती. व्हॉट अ ग्रेट पेस जनरेटेड बाय दॅट बॉलर. चांगली गती निर्माण झाली होती. त्याचबरोबर चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला होता. इम्पॅक्ट कुठेतरी आउटसाइड द विकेट्स असेल मला असं वाटतं. यस, पंचांचा इशारा आता मिळाला आपल्याला की एज लागली होती. हलकीशी एज असते, कधी कधी प्रेक्षकांच्या ती लक्षात येत नाही, परंतु प्रोफेशनल पंच असतात त्यांच्या नजरेपासून ती एज सुद्धा वाचत नाही. ज्याचं काम त्यांनी करावं असं म्हणतात. अंपायरिंग इज व्हेरी बिग टास्क. इट्स अ व्हेरी टफ जॉब. फटका यावेळेस इथे आपण बघतो फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आणखी एक झेल सुटला. या अगोदर मी जो उल्लेख केला होता की कदाचित फिल्डर्सकडे ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे, आता त्या शब्दाला न्याय देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फिल्डर्स करतायत की काय. मुख्य मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवर आपण बघतो. या अगोदर मी उल्लेख केलाय कोणत्याही स्पर्धेचं मूल्यमापन करत असताना त्या स्पर्धेमध्ये कोणत्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जातं हे पहिल्यांदा पाहिलं जातं. त्या स्पर्धेचं दुसरा महत्त्वाचा मापदंड असा की तुमच्या मुख्य मंचावर किती मान्यवरांची उपस्थिती आहे आणि या मैदानाच्या भोवती किती प्रेक्षक जमलेले आहेत हे पाहिलं जातं. वेगवेगळ्या क्षेत्रातील राजकीय असतील, त्याचबरोबर सांस्कृतिक आहेत, धार्मिक आहेत, त्याचबरोबर आपण पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या पुष्पगुच्छामध्ये एकाच रंगाची जर फुलं असतील तर ती तितकी तुम्हाला आकर्षित करत नसतात. वेगवेगळ्या रंगाची बहुरंगी फुलं म्हणतो आपण. यावेळेचा फटका चांगला आहे. भीमटोला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे निघून गेला. हा षटकार. याच दरम्यान या स्पर्धेचं आणखी एक महत्वाचं आकर्षण आपण बघतो की 30 यार्ड सर्कलवर जी ब्ल्यू लाईट तुम्हाला पेटताना पाहायला मिळते. डोंगरनवे गावातील इलेक्ट्रिशियन सचिनजी कालेकर यांच्या वतीने ते सौजन्यीकृत करण्यात आलेले आहेत आणि त्यांचे बिझनेस पार्टनर आणखी एक युवा उद्योजक सचिन शेळके यांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही सचिन, तुमचं सहर्ष स्वागत या मंचावर. काय फटका खेळला होता, अत्यंत चांगला फटका. 12 चेंडू आणि 41 धावा असं हे समीकरण यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बंटी, यानंतरच्या बक्षिसांकडे जायचंय का? क्रमांक 18, 17, 16, 15, 14 आणि 13 ही 6 बक्षीस आपण इकडे रिव्हील करणार आहोत. तुम्ही जर कुठे कामानिमित्ताने घराच्या बाहेर पडणार असाल तर तुमचे कपडे चांगले इस्त्री केलेले असावेत आणि ही गोष्ट बाब विचारात घेत असताना आयोजकांच्या वतीने इस्त्री देण्यात येणार आहे. भाग्यवान विजेते कोण आहेत याकडे आपण जाऊयात. त्याची घोषणा केली जाईल. षटक क्रमांक 4 योग्यच्या वतीने फेकलं जाईल. सामना जिवंत आहे हे त्यातल्या त्यात फार मोठं महत्वाचं आहे. कदाचित या पद्धतीचे जे रनचेस असतात त्यामध्ये पहिल्या 2-3 षटकामध्ये 1-2 षटकामध्ये नंदू रिझल्ट स्पष्ट होत असतो. असं काही घडलं नाही. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. बॅकफुटला गेले. आणखी एकदा चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. आणखी एक भीष्म प्रहार, आणखी एक षटकार. काय फलंदाजी केली जाते, अवाक करणारी फलंदाजी इथे होत आहे. चौकार षटकारांचा सडा जणू काय पाडलेला आहे. पहिला डाव आणि हा डाव जणू काय हायलाइट क्रिकेट आपण बघत आहोत. या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होत आहे. पावती क्रमांक 318 धीरज देशले कानोल इस्त्री. पावती क्रमांक 194 विराज मुरबाडे ठुणे. पावती क्रमांक 253
निधी कुर्ले कान्होळ. आणखी एकदा. ओ माय गुडनेस, व्हॉट अ ग्रेट हिट. कन्झिक्युटिव्ह सेकंड, 2 इन अ रो. ग्रेट बॅटिंग. रवींद्र रोहन कल्याण ग्रामीण आलं. त्याचबरोबर कॅमेरामॅन रोनक तडवी. हॅव अ बिग हँड्स. जोरदार टाळ्या रोनक साठी. इक्वेशन काय आहे त्याकडे जावं लागेल. लागोपाठचा तिसरा येईल का हे पाहायचंय. प्रयत्न तर झालाय, समोर उडवलाय. काय फलंदाजी केली जाते. आक्रमकतेला हद्दपार करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळत आहे. ती म्हणजेच बॅटर रोहित भोईर याच्या बॅटमधून. काय फलंदाजी केली जाते. फार चांगली फलंदाजी आपण बघतो. आणखी एक भाग्यवान विजेते नितेश कातवारा खामगर. जुगरेवाडी संघ पहिल्या डावानंतर फ्रंट फुटला होते असं आपण म्हणतो, परंतु आतापर्यंत प्राप्त परिस्थिती जर आपण पाहिली तर लागोपाठचे 3 षटकार आलेले. धावफलक अब तक 56 वर जाऊन पोहोचलेला आहे. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. इक्वेशनचा विचार केला तर 9 चेंडू आणि 23 धावा. सामना जिवंत आहे, चुरशीचा बनत चाललेला आहे. 9 मध्ये 23 ची गरज. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पूल केलेला आहे. टेंटेटिव्ह ऑपरेशन खेळला गेलेला फटका. चेंडू अडवला, फेकी झाली. एकच धाव मिळाली. आपण बघतो शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा राखून ठेवल्या जातील याचं गणित आता प्रत्येक जण डोक्यामध्ये करत असेल. इथे अशा अनेक सामने आहेत की ज्या सामन्यांमध्ये गोलंदाजाने खूप कमी खर्चिक गोलंदाजी केलेली आहे, इकॉनॉमिक गोलंदाजी केलेली आहे. परंतु आता 8 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला जे बॅटर आलेले आहेत भावेश भोईर, ते कशा पद्धतीने खेळतील हे पाहायचंय. 57 धावा बनलेले आहेत. धावा बनवायचे एकूण 79, त्यामुळे 22 धावांची गरज आहे. भावनेच्या भरात असं होतं हरकत नाही. आणखी एक चांगला फटका, आणखी एक टोला. परंतु असं वाटत होतं की कदाचित चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये स्थिरावेल. असं काहीच झालं नाही. इनफ पॉवर बिहाइंड द स्ट्रोक. 1 मोर सिक्सर. आणखी एक षटकार आणि त्याचमुळे धावफलक बनलेला आहे ते 63. काय फलंदाजी केली जाते. आश्चर्यचकित करणारी फलंदाजी केली जात आहे. चौकार षटकारांचा महापूर आपण बघत आहोत. दुथडी वाहणारी नदी धावांची आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा स्वच्छंद वारू विहरत असताना आपण बघत आहोत. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. विक्रम हे मोडण्यासाठीच केले जातात असं म्हणतात. तो वनडेचा सामना इथे अनेकांना आठवत असेल, ज्यामध्ये साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तो संपन्न झाला होता. जवळ 433-34 धावा होत्या, त्या सुद्धा चेस झाल्या होत्या. काय घडतंय. तिसऱ्या पंचांच्या वतीने आपण चेक करणार आहोत. शिवाजी 4 रन्स, 1 बाउन्स ओव्हर द रोप. यस, अमोल बोलतोय, जरा दम खा. चौकार. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. आणि त्याचमुळे आता आपण जर इक्वेशनचा विचार केला तर धावा बनलेले 67. एकूण धावा बनवायचे त्या म्हणजेच 79. 6 चेंडू आणि 12 धावा. काय सामना आहे ते प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. खरं तर हा सामना पहिल्या फेरीचा आहे, परंतु फायनलच्या अगोदरची फायनल म्हणून सुद्धा या सामन्याचं वर्णन आता करता येईल. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळला जात आहे. 79 धावांचा डोंगर, तो सुद्धा तिखट आणि अत्यंत दर्जेदार बॉलिंग युनिट असणाऱ्या संघाच्या विरोधात त्या धावा बनवणं हे खूप कठीण काम आहे, किचकट काम आहे. परंतु आतापर्यंत त्याला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन गेलेले आहेत फलंदाज.
6 चेंडू 12 धाबा. काय घडेल? पहिला चेंडू 6 मध्ये 12ची गरज आणि कमी गती इथे ऑफर केली होती गोलंदाजाने. डावी एष्टी सोडून जात असताना खरं तर इथे आपण बघतो या चेंडूला हा वाईड कॉल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर चॅलेंज करतायत तिथे. मला असं वाटतं बॉलरचं चॅलेंज आहे. तिसरे पंच पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येतील. आयबा साठी आता अजिम शेख आपणास विनंती, आपण त्या भाग्यवान प्रेक्षकाला इथे एअरबड्स वितरित करा. वाईट बॉल. 6 चेंडू 11 धावा. फलंदाजी करणारा संघ वरचढ होत चाललेला आहे. या सामन्यामध्ये कलाटणी मिळेल का? गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील का हे पाहायचं आहे. आडव्या बॅटने प्रहार तर केलाय, परंतु इथे प्राइस विकेट ऑफ दिस मॅच. या सामन्यातील अत्यंत महत्वाची विकेट कॅरी केलेली आहे ती म्हणजे शेवटचं षटक फेकणाऱ्या वैभव या गोलंदाजाच्या वतीने. फलंदाजीमध्ये तितकं चांगलं योगदान वैभवला देता आलं नव्हतं. पहिल्या चेंडूवर तो बाद झाला होता, परंतु गोलंदाजीमध्ये उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी तो आता पुढे सज्ज झालेला आहे. फलंदाज रोहित बोहीर बाद झालेला आपण बघतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तो म्हणजेच रोहित साबळे. भुवन संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सगळे हार्ड हिटर बॅटर येत आहे आणि त्या बॅटरचं नाव सुद्धा रोहित वरून सुरू झालेलं आपण बघतो. एका रोहितने त्याचं काम केलेलं आहे. या सामन्यामध्ये विजयाची स्वप्न त्याने दाखवलेली आहेत. आता ती स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याचं काम उर्वरित 2 फलंदाजांचं आहे. भावेश भोईरचं सुद्धा योगदान चांगलं राहिलेलं आहे. रोहित साबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल. 5 चेंडू 11 धावा. टेंटेटिव्ह अप्रोचने खेळला गेलेला फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक ऑन साइडला उपस्थित आहे डीप स्क्वेअर लीग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तसं आहे आपण पाहिला तर जुगरेवाडी टीमचा आज तितका चांगला राहिला नाही, कारण 3 झेल त्याने जे सोडलेले आहेत त्या सुटलेल्या 3 झेलाचा परिणाम म्हणून आता पराजयाच्या उंबरठ्यावर ते आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 4 चेंडूंमध्ये 10 धावा डिपेंड होतील का? तर निश्चितच होतील. 4 चेंडूंमध्ये 10 धावा बनतील का? हो, त्या अनेकदा बनलेल्या आहेत. त्याचमुळे या सामन्यामध्ये काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. प्रेक्षकांची उत्कंठा सुद्धा शिगेला पोहोचवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेच जण त्याचे साक्षीदार बनत आहोत आणि त्याचं निमित्त आहे आम्ही कांडोळकर चषक. आखूड टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजासाठी सुवर्ण संधी होती, परंतु इथे लाईन मिस केलेली आहे गोलंदाजाने. पंच वळत आहेत. बिना मेहनतीची ही धाव इथे धावपलकर जोडली जाईल. जे फुकटते ते पौष्टिक असं आपण म्हणतो, त्या पद्धतीने ही धाव अत्यंत महत्वाची आहे. उर्वरित चेंडू आहेत ते म्हणजे 4 धावा बनवायच्या आहेत. 9. आणखी एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. मला असं वाटतं हा प्लॅनिंगचा भाग आहे, प्लॅनिंगचा पार्ट आहे की या गोलंदाजाला आपण आखूड टप्प्याचे चेंडू खरं तर फेस करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. परंतु तुम्ही चेंडू आखूड टप्प्याचे टाकता अथवा खोलवर टप्प्याचे टाकता, यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने टाकता याला महत्व आहे. या पद्धतीने तुम्ही सातत्याने जरी गोलंदाजी केली तरी फलंदाजाला काहीही न करता विजयाचे ते समीप जातील. आणखी एकदा दिशेवरून भटकताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला राहिलेला आहे संघ जुगरेवाडी. या वर्षीचा जर आपण विचार केला तर यावर्षी त्यांच्या खेळाचा स्तर त्यांच्या नावाप्रमाणे त्यांना करता आला नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून मला असं वाटतं आजचाही सामना त्यांच्या विरोधात जणू काही जायला निघालेला आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज. कौतुक करावं लागेल फलंदाज रोहित भोईरचं, ज्या पद्धतीने नेत्रदीपक इनिंग त्यांनी खेळलेले आहे. माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला जसं महत्व आहे, क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज किती खेळला याच बरोबर तो कोणत्या स्ट्राइक रेटने खेळला याला महत्व आहे. कमी चेंडूंमध्ये अधिक धावा बनवणे फलंदाजाचं काम आहे लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये. आता उजव्या एष्टीच्या बाहेर, अगोदर डाव्या एष्टीच्या बाहेर जाणं विशेष पसंत दिसतं या गोलंदाजाला, परंतु त्याचा भुर्दंड भोगायला लागेल आता तो म्हणजेच संपूर्ण टीमला. बघा, क्रिकेटमध्ये टीमवर्कला फार मोठं महत्व आहे. फलंदाजाने चांगली फलंदाजी करावी, क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण करावं, गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करावी. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर तुमचं टीम युनिट चर्चेत येत असतं.
4 चेंडू आणि 6 धावा. सध्या चर्चा करावी लागेल ती म्हणजेच भुवन या टीमची. हा चेंडू चांगला आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात. या अगोदर 4 वाईड आले होते आणि त्यानंतर जो चेंडू ड्रीम बॉल ज्याला आपण म्हणतो तो बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस करताना यश मिळालं गोलंदाजाला. आणखी हा सामना गोलंदाजांच्या बाजूने जाऊ शकतो कारण 200चा स्ट्राईक रेट आहे. 3 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. क्रिकेट असो वा कोणताही खेळ, कोणत्याही खेळामध्ये तुम्हाला विजय मागून मिळत नसतो. विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, संघर्ष दाखवावा लागतो, झगडावं लागतं. यावेळेस काय घडलं? हा व्हाईट बॉल. यानंतरचा सामना मला असं वाटतं वाघाची वाडी टीम क्षेत्ररक्षण करणार जर असेल तर त्यांनी लगेचच तयार राहायचे. पुढे या. समालोचन कक्षाच्या समोर येऊन थांबायचंय ऑल टीम ज्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. खूप चांगला सामना आपण सगळेजण खरं तर इथे एन्जॉय करत आहात. स्पर्धा पाहता पाहता अंतिम रजनीमध्ये आलेली आहे आणि आता या मैदानाच्या गोलाकार जर तुम्ही नजर फिरवली तर तुम्हाला फक्त आणि फक्त माणसंच दिसतील, अर्थात प्रेक्षक दिसतील. या बेचा फटका चांगला आहे. हा चेंडू वारंवार टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करत होते. चुकांमधून त्यांना शिकता आलं नाही आणि अंतिमतः जो फलंदाज इथे सलामीसाठी दाखल झालेले आहे त्या फलंदाजाची आईसाईट आता सेटल झालेली आहे. त्याच्या विरोधात आकुटप्प्याची गोलंदाजी ती सुद्धा बॉडी लाईन मध्ये करण्याचा नाहक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये योग्य निर्णय सिद्ध झाला नाही. तो म्हणजेच गोलंदाजाचा हा चौकार आला आणि मग याचमुळे आपण म्हणू शकू की आता 2 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी हा नियम महत्वाचा आहे. ज्याच्या दाखल तुम्हाला किंवा ज्या नियमावरून तुम्हाला असं असतं की तुमच्या प्रतिस्पर्ध्याने जितक्या धावा बनवलेल्या आहेत त्यापेक्षा किमान 1 धाव तरी तुम्हाला जास्त बनवावी लागते. ती धाव पूर्ण करावी लागेल तरच हा सामना जिंकता येईल भुवन या टीमला. परंतु हा विजय त्यांच्यासाठी नेत्रदीपक आहे. सुखद स्मृती देणारा विजय ज्याला आपण म्हणू शकू. दिमागदार विजयाच्या उंबरठ्यावर टीम भुवन. दोन मध्ये 1. इथे 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 फलंदाज बाद होऊ शकतात. कदाचित या स्टोरी मध्ये आलेलं हे ट्विस्ट तर नाही ना. ज्या पद्धतीने इथे फलंदाज बाद झालेले आहेत, स्वस्तात बाद झाले. या अगोदर मी एक वाक्य म्हटलं होतं की तुमच्या संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेचं जर शीर्षक नसेल तर त्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नसतो, समाजाला त्यामध्ये इंटरेस्ट नसतो. त्यामुळे त्याच पद्धतीने इथे आता हे 2 फलंदाज की जे अत्यंत चांगले खेळले होते ते बाद झालेले आहेत. टीम एरंजाडचं आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत. आणि याचमुळे आता 1 चेंडू आणि 1 धाव असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण बघत आहोत. क्रिकेट यासाठीच इतकं पसंत केलं जातं. यासाठीच आपली विहित कामं सोडत असताना प्रत्येक जण क्रिकेटच्या मैदानाकडे आकृष्ट होत असतो आणि त्या पद्धतीचंच क्रिकेट, गुणात्मक क्रिकेट या स्पर्धेने आतापर्यंत आम्ही खानोळकर चषकाने आतापर्यंत आपल्याला दाखवलेलं आहे. पाहायचं या सामन्यामध्ये काय होणार आहे. या अगोदर हा सामना जितका झाला, जिथपर्यंत चालला ते सगळं विसरावं लागेल. हा सामना आता एका चेंडूवर येऊन ठेपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. 1 चेंडू 1 धाव बऱ्याचदा फलंदाजाने बनवलेली आहे, बऱ्याचदा गोलंदाजाने ते डिपेंड सुद्धा केलेली आहे, आम्ही पाहिलेली आहे. त्यामुळे काय घडणार आहे, गोलंदाजाने जरी ही 1 धाव डिपेंड केली तर तो महानायक बनू शकतो आणि ती संधी त्याच्याकडे आलेली आहे. कोण ठरेल नायक आणि कोण असेल खलनायक, क्षेत्ररक्षणाची रचना आता बदलवली जात आहे. दीपावलीमध्ये किंवा सणासुदीच्या कालावधीमध्ये आपल्या गृहिणी ज्या पद्धतीने टिपकेदार रांगोळी काढतात, ते जे ठिपके असतात त्या पद्धतीने अंब्रेला पोझिशन मध्ये आता क्षेत्ररक्षण फलंदाजाचे शेजारी वाढलेले आहेत. 1 चेंडू 1 धाव. काय घडणार या सामन्यामध्ये, कोण असतील विजयाचे मानकरी. कॅच कॅच कॅच. तिकडे जर टिपला गेला असता तर हा फलंदाज बाद झाला असता, सामना जिंकता आला असता जुगरेवाडी टीमला. परंतु ओव्हरऑल दोन्हीही संघाने अत्यंत चांगलं जिद्दीचं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्याबद्दल दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. अल्टिमेटली एका मॅनामध्ये ज्या पद्धतीने 2 तलवार आपण ठेवू शकत नाही त्या पद्धतीने एका सामन्यामध्ये 2 विजेते नसतात आणि अंतिमतः विजयाची जी पुष्पमाला आहे ती पुष्पमाला भुवन संघाच्या बाजूने गेलेली आहे आणि ज्याचा विजय त्याचा जय जयकार असं आपण म्हणत असतो. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन भुवन टीम.
या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. झुगरेवाडीकर, चांगलं क्रिकेट तुमचं आम्ही पाहिलं, प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचंही कौतुक. या सामन्यातील सामनावीर खेळाडू भावेश, 16 चेंडू